पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें और लाईक करें। डंपरच्या खाली येऊन चिमुकल्याचा मृत्यू, नई जिंदगी येथील घटना। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की नई जिंदगी नागनाथ नगर येथे डंपरच्या खाली येऊन एका 8 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। असद गौस शेख वय वर्ष 8 असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे। ते हैदराबाद येथे राहण्यास असून सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे आपल्या आजीपाशी आला होता। आपल्या मामासोबत घरकुल येथे जात असताना नागनाथ नगर येथे हा अपघात घडला। अचानक बीच में आया, गाड़ी के पीछे से धक्का लगा, वहीला गिरा नीचे, उसके ऊपर से चाक पे गई, छाती पर से जाके। कहाँ जा रहे थे तुम? घरकुल को। कहाँ से? इधर नई जिंदगी हयाज कैंटीन के पास से घरकुल, अभी आधा घंटा पहले हुआ। असद गौस शेख हा 7 ते 8 वर्षाच्या मुलाने त्याच्या डोक्यावरून चाक गेला, तो जाग्यावर मृत्यू झालेला आहे। त्याचा मामा इरफान बागलकोटेने त्यांना घेऊन घरकुलला जात असताना भरघोस वेगाने येणारा टेम्पो, त्यामध्ये माती, रस्ता कच्चा असल्यामुळे धुराळा उडता दिसत नाही। टेम्पोवाला सुद्धा सावकाश चालवायची गरज आहे। एवढे खड्डे असताना जोरात चालला, त्या धक्का लागला म्हणून ते खाली कोसळला। मागचा चाक त्या मुलाच्या डोक्यावरून गेलेला आहे। यासाठी त्या मुलांनी, त्याच्या आईंनी हैदराबादवरून सुट्ट्या शाळेचे मिळाले म्हणून सोलापुरात भावाकडं आईकडं आली होती। पण आता मामाने त्यांना नातेवाईकांना भेटण्यासाठी घरकुलला जात असताना हे अपघात घडलेला आहे। अतिशय दुर्घटना घडलेली आहे। त्याच्या आईला 3 मुलं आहेत, त्यातला हा मुलगा आहे। अतिशय दुःखाचा डोंगर आमच्या कोसळलेला आहे। योग्य ते कारवाई त्या टेम्पोवर व्हायला पाहिजे। मला तर असं वाटतं टेम्पोचे कागदपत्र